नमस्कार मित्रांनो, उपवास केल्याचे काय फायदे आहेत आणि उपवास कशाप्रकारे करावा यासंबंधी आज आपण माहिती घेणार आहोत. उपवास केल्यामुळे आपली विविध आजारांपासून संरक्षण होते, जसे डायबिटीज, हायपरटेन्शन, मोटापा आणि यानंतर यामधून उद्भवणारे कॉम्प्लिकेशन्स जसे हृदयाचा अटॅक, पॅरालिसिस, पायांचा गँग्रीन. तर हे आजार तुम्हाला प्रिव्हेंट करायचे असतील तर उपवास एक चांगला उपाय आहे. उपवास तुम्हाला कशाप्रकारे करावा, तर सकाळी जर तुम्ही 8ला तुमचा नाश्ता घेत असाल, तर 12-1ला एक जेवण घ्या आणि संध्याकाळचे जेवण थोडं लवकर करा. म्हणजे तुम्ही 14 तास उपवासी राहायचे आणि तुम्हाला 10 तासामध्ये खायचं आहे. म्हणजे सर तुम्हाला 8ला सकाळी नाश्ता घेत असाल, तर संध्याकाळचे जेवण तुम्हाला 6च्या अगोदर करायचे आहे आणि नंतर 6 ते सकाळी 8पर्यंत तुम्हाला उपवास करायचा आहे. यानंतर हप्त्यामध्ये तुम्हाला 2 दिवस उपवास करायचा आहे. सोमवार, गुरुवार, शनिवार, रविवार जे दिवस तुम्हाला सुटेबल असतील, त्या दिवशी तुम्ही उपवास करू शकता. या उपवासामध्ये फक्त तुम्हाला फळे किंवा लेमन टी, यानंतर जसे आपण ताक असतो हे घेऊ शकतो. तर अशा प्रकारे जर तुम्ही उपवास केला तर विविध आजारापासून तुमचे संरक्षण होईल. धन्यवाद.